मराठी चित्रपटात नेहमीच दर महिन्याला काहीतरी एक नाविन्यपूर्ण काहीतरी छान विषय भेटीला येत आहेत. आणि आता अर्थातच एक सुंदर भेट घेऊन येतोय क्षितिज पटवर्धन, कारण तो एक उत्तम लेखक आहेच, तितकाच तो उत्तम दिग्दर्शक आहे का हे या सिनेमातूनच कळणार आहे. आज सगळी टीम माझ्यासोबत आहे नवशक्तीमध्ये. क्षितिज पटवर्धन, अभिनय वेल्हे आणि ऋता, सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. काय सुरुवात कोणापासून करू? कोण उत्तर देणार आहे? उत्तर मग तुम्हाला 12 डिसेंबरलाच मिळणार. हे ठरलंय ना वाक्य? ते अभिनय, मी आधी तुझ्यापासून सुरुवात करते. हे वर्षच फार सुंदर आहे असं म्हणूया आपण. 2025 दशावतारची एक छान भेट, वडापावमध्ये अजून बरंच काय काय झालं आणि आता उत्तर. येस, एक वेगळाच रोल पुन्हा एकदा. तसं तू प्रत्येकतून सकट काहीतरी छान सरप्राईज देतोयस, तसं क्षितिजनी हा रोल तुझ्यासाठीच लिहिला होता का? काय घडलंय? कशी तुझ्याकडे आली हे फिल्म? काय रोल माझ्यासाठी नव्हता लिहिला. आय थिंक त्यांनी स्क्रिप्ट पहिल्यांदा हे झाली, नंतर खूप चेंजेस झाले. कोविड लॉकडाऊन आलं मध्ये आणि मग आजीबाईची प्रोसेस सुरू झाली आणि त्याच्यानंतर माझं कास्टिंग झालं या सिनेमासाठी. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की त्यांनी मला या सिनेमात घेतलं, या सिनेमासाठी निवडलं. कारण अशा प्रकारच्या सिनेमाचा मी भाग असू शकतो ही कल्पना कधी माझ्या डोक्यात आली नाही. कारण आपण बरेच आयडियाज घेऊन येतो आणि आपल्याला बरंच असं वाटतं की यार आपण या जॉनरामध्ये काम केलं पाहिजे, आपण अशा प्रकारची भूमिका केली पाहिजे. पण असा एक कमिंग ऑफ एज फिल्म जे एका जनरेशनला रिप्रेझेंट करते, अशा पद्धतीचा रोल हा मी कधीच एक्सपेक्ट केला नव्हता. आणि तो अशा एकदम सरप्रायझिंगली माझ्या पुढे आला. त्यामुळे मला पण सरप्राईज करणं लोकांना भाग होतं. असं चॅलेंजिंग मिळालं की मजा येते? खूप मजा येते चॅलेंजिंग करायला. कारण तुम्ही एकतर असं असतं की या आता भूक आहे, ते हंगर आहे की प्रूव्ह करायचं आहे मला स्वतःला, आणि त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंजिंग येतं, त्या तर मागे नाही वळायचं, मग पुढे मग आपण त्याला फाईट करून त्या चॅलेंज पूर्णपणे स्वीकारायचा. सो आय फील की तो मी चॅलेंज जरी असला तरी खूप गमतीशीर प्रोसेस होती. खूप मजा गेली मी त्याच्यामध्ये. खूप नवीन गोष्टी शिकलो स्वतःबद्दलसुद्धा आणि कलेबद्दलसुद्धा त्या. सो आय फील आय हॅड अ ग्रेट टाईम आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की या वर्षात इतकं काही एकत्र येतं आहे. काही 2 गोष्टी तर यावर्षी शूट केल्या आहेत, काही आधीच आहे, तर ते एकत्र ते म्हणतो ना आपण, ते एकदा वेळ आली की सगळं एकत्र येतं. मग नाहीतर कधी काहीच येत नाही, छप्पर फाडके येतं, तसं ते झालेलं आहे. पण आय एम व्हेरी ग्लॅड की वर्षाचा शेवट उत्तरपासनं होतो आहे माझ्यासाठी. कारण एक वेगळी छाप लोकांसमोर प्रेझेंट करण्याची मला संधी मिळते आणि त्याचबरोबर एका वेगळ्या भूमिकेत मी लोकांना दिसतोय. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि आता मी ऋताकडे येते. ऋता, आर पार काय आता, काय सगळं आर पार आहे. म्हणजे अर्थात आरपारचं सुंदर यश, खूप छान तो सिनेमा चाललाय, OTTवरही अजून छान चाललाय. आणि आता अशातच एकीकडे नाटक चालू आहे तुझं आणि आता उत्तरमध्येही एक छान भूमिका आहे. कशी ही फिल्म तुझ्याकडे आली? काय? क्षितिज सरांची पहिलीच फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर आणि आय हॅव ऑलवेज बीन अ फॅन ऑफ हिज रायटिंग. तर आणि ऑल्सो आम्ही वी गो वे बॅक, म्हणजे आम्ही अगदीच 2012 वगैरे ओळखतो. तेव्हा मी ॲक्ट्रेसही नव्हते, अभिनेत्री नव्हते, म्हणजे मला माहीतही नव्हतं की ह्याच्यात करिअर करायचं की नाही इथपासून. सो मला असं वाटतं की अशा व्यक्तीबरोबर काम केलं जे ॲक्च्युली त्यांनी तुम्हाला तुमच्या स्क्रॅचपासून बघितलेलं आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचं कुठलंही काम बघून येऊन सांगते किंवा व्हॅलिडेशन मिळतं त्यांच्याकडून. आणि त्यांचा पहिला सिनेमा आहे आणि आपण त्याचा छोटासा जरी भाग होऊ शकलो तर आय थिंक इट्स नथिंग लाईक इट. आणि मी शिप्रा ही भूमिका करते या फिल्ममध्ये. म्हणजे मला कायम असं वाटतं की कुठलीही स्क्रिप्ट वाचल्यानंतर या गोष्ट ऐकल्यानंतर समजा आपलं कास्टिंग होतं तर आपण ह्यात वेगळं काय करू शकतो, म्हणजे आपल्याला का निवडलं गेलं आहे किंवा आपली निवड का असं वाटतं की हे ऋताने करावं किंवा मी करावं. तर तशीच शिप्रा आहे. आणि मला खूप मजा आली करताना, बिकॉज द काइंड ऑफ सीन्स मला आणि अभिनयाला एकत्र आहेत ते खूप इंटेन्स आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. या निमित्ताने पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदाच काम केलं आणि म्हणजे अगदी भेट पण आत्ताच झाली या निमित्ताने का? काइंड ऑफ म्हणजे आता सेम फील्डमध्ये सेम ह्याच्यात असल्यामुळे ऑब्व्हियसली वी न्यू इच अदर, पण पहिल्यांदा काम केलं त्यामुळे तसे एकमेकांचे सूर म्हणजे काम बघितलंय मी त्याचं, त्यांनीही माझं काम बघितलंय. पण ते एकत्र काम करताना तुम्ही खूप डिस्कवर करत जाता एकमेकांबद्दल पण ॲज को ॲक्टर्स. आणि थँक्स टू क्षितिज सर, कारण आमचं शूट होण्याआधी आमचे वर्कशॉप्स झाले होते एकत्र
जिथे आम्हाला इम्प्रोवाईज करायला सांगितलं, कारण या फिल्ममध्ये आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. म्हणजे पाळणा घरात हा, म्हणजे खूपच ती केमिस्ट्री हो, दिसली पाहिजे. exactly. हा. आणि तो म्हणजे एका पॉईंट नंतर म्हणजे मला असं वाटतं तो कम्फर्टचाच भाग आहे ना. म्हणजे एक अशी व्यक्ती जी लहानपणापासून ओळखते, म्हणजे तो कम्फर्ट गरजेचाच होता. त्यामुळे मला अभिनयाबरोबर काम करताना खूपच मजा आली. बिकॉज खूप सिन्सिअर आहे तो आणि खूपच महत्त्वाची फिल्म आहे सगळ्यांच्याच दृष्टीनेही. कारण एक वेगळं स्टोरी टेलिंग आहे. म्हणजे ट्रेलर आणि टीजर म्हणून आपण बघितलं की आई मुलाची गोष्ट आहे. मग या दोघांचे काहीतरी डायनामिक्स आहेत, फ्रेंड्स आहेत का मोर दॅन फ्रेंड्स आहेत किंवा एक्झॅक्टली काय आहे ते ऑब्व्हियसली फिल्म बघूनच कळेल. पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी टेलिंग आहे. कारण आय फील की आत्ता काय होतं ना की आपल्या अटेन्शन स्पॅनचा सतत विचार करून ना खूप महत्त्वाच्या गोष्टीत राहतात सांगायच्या. कधी कधी त्या गोष्टीची गरज असते त्या पेसने सांगायची. हा म्हणजे एक सतत एक जस्ट बिकॉज आता 5 सेकंदाची रील पण होल्ड होत नाही म्हणून मग आपण फिल्ममध्ये पण आता पटापट पडवून ते तसं नाही आहे उत्तरचं. ते मला सगळ्यात जास्त आवडलं की फिअरलेसली गोष्टी मांडल्या गेल्या आहेत त्या फिल्ममध्ये आणि जसं डिरेक्टरला सांगायचं तसं ते सांगितलं गेलं आहे. मग आता ऑब्व्हियसली ते ऑडियन्सच्या हातात आहे की ते कसं स्वीकारतायत, कारण तेही महत्त्वाचं आहेच तितकं. पण ते असं असतं ना की खूप काम केल्यानंतर म्हणजे मला आत्ता असं झालं की या वर्षभरात की मी 20-22 तारखेला बाहेर जाणार आहे. तर मला तसं झालं की ओके, तो ठरावही गरजेचा आहे. तरच मी नवीन एका ऊर्जेने काम करू शकेन परत 2026मध्ये. तशी उत्तर फिल्म आहे असं मला जेन्युइनली वाटतं की थोडंसं थांबा, थोडं बघा आजूबाजूला. आपण आपल्या व्यक्तींकडे खरंच तेवढे कन्सन्ट्रेट आहोत का त्यांच्याबद्दल, का आपण नुसते धावतोय. गोष्टी अचीव्हही करा पण ऍट द सेम आणि टाइम वर्षाच्या शेवटीच सिनेमा येतोय त्यामुळे राईट टाइम. मला असं वाटतं उत्तरमुळे खूप न्यू इयर रेझोल्युशन्स होतील. ओके. सो एम जस्ट ग्लॅड की मी निनादची शिप्रा होऊ शकले. वा. आणि आता दिग्दर्शक, आणि जेव्हा दिग्दर्शकाची पार्टी लागते तेव्हा म्हणजे तू अतिशय उत्तम लेखक आहे. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. अतिशय उत्तम विषय वेगवेगळे तू हाताळले आहेस. म्हणजे अगदी ते डबल सीट असेल किंवा ताली पण असेल, इतकं ते व्हरायटीचं काम आहे. जेव्हा स्वतःचं फिल्म तेव्हा हाच विषय का निवडलास? आई मुलाचाच विषय का निवडावा असं वाटला काय? नाही, मी त्याच्या मागे एक इन्स्पिरेशन असं होतं की मी कायम हा विचार करतो की मला कुठल्या पद्धतीचा सिनेमा बघायला आवडतो. त्या पद्धतीचा सिनेमा मी खरं सांगायचं तर गेली अनेक वर्ष मिस करत होतो थिएटरमध्ये. म्हणजे आता आपण कॉलेजच्या काळापासून ओळखत असल्यामुळे आपण ज्या पद्धतीचे सिनेमे पिफला पाहिले असतील, ज्या पद्धतीचे सिनेमे आपण टीनेजमध्ये पाहिले असतील, उडानसारखी फिल्म आहे, वेकअप सिथसारखी फिल्म आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा आहे, तेव्हा हिंदी मेट्रो सारखी फिल्म होती. बरं. तर आपल्याला कायम हायपर मस्क्युलिन किंवा हायपर सिनेमापेक्षा लाईफ अल्टरिंग सिनेमा हा आपला खूप चांगला एक मोटिव्ह होता थिएटरला जायचा. एक इंटरपर्सनल एक रिलेशनशिप की छान आपल्याला बघून आपलं आयुष्य काही अंशाने बदलायची क्षमता या गोष्टींमध्ये आहे असं आपल्याला त्या गोष्टी बघून वाटायचं. एक्झॅक्टली. म्हणजे पर्स्युट ऑफ हॅपीनेस असेल, शॉशँक रिडेम्पशन असेल, फॉरेस्ट गंप असेल. तसंच मराठीमध्ये पण काही कथा होत्या ज्या पाहून मला मोठं होताना वाटलं की अरे हा सिनेमा आहे जो मला बघायला आवडेल. त्यात उत्तरायणसारखी फिल्म आहे, एवढंसं आभाळसारखी फिल्म आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये महेश सरांच्या काकस्पर्शसारखी फिल्म आहे. तर कायम असं वाटायचं की मराठीमध्ये ना पोटंट ड्रामा करायला कायम स्कोप आहे आणि तो स्लाइस ऑफ लाईफ स्पेसमध्ये आपण आणू शकतो. आणि मला नेहमी असं वाटतं की मला तसं लिहायला आवडतं जे 95 ते 98% माणसांच्या रोजच्या आयुष्यातलं आहे. म्हणजे कारण आपल्या आयुष्यामध्ये अशी काही एक्स्ट्रॉर्डिनरी ड्रामॅटिक घटना घडत नाही की कोणीतरी येऊन आपण सगळे ॲक्शन करायला लागलो आणि बंदुकीने गोळ्या मारतो वगैरे. हे युजली आपल्या आयुष्यात होत नाही. तर आपल्या आयुष्यात जे घडतं त्याची भावनिक तीव्रता, त्याची आंदोलनं, त्याचे मानसिक परिणाम हे खूप असतात. पण त्याचं ड्रामॅटायझेशन होत नाही आपल्याकडे, एक. आणि दुसरं असं वाटलं की आपण वयाने तरुण होण्यासाठी आणखीन काय करू शकतो. तर जसं आपण लोक जिम करतात किंवा लोक बाकीच्या गोष्टी करतात, तर मला असं वाटलं लेखक म्हणून तरुण होण्यासाठी मला पहिल्यांदा जेनझींबद्दल किंवा त्यांच्यासोबत काहीतरी लिहिलं पाहिजे. त्यांच्या विश्वात पहिल्यांदा एंटर केलं पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर मला हे लक्षात आलं की अरे हे फारच इंटरेस्टिंग जग आहे. म्हणजे हे जग अत्यंत अनअपोलॉजेटिक आहे, अत्यंत अनबायस्ड आहे, अत्यंत अनपॉप्युलर ओपिनियन ॲक्सेप्ट करणारं आहे. कारण फिल्ममध्ये याच्या तोंडी अशी अनेक वाक्य आहेत जी मिलेनियल्स किंवा बूमरला असं वाटेल अरे बापरे हा फारच हे बोलतोय. पण जेनझी सगळे एक्झॅक्टली मला नाही बर्डन येतं मला. तर तसं त्याचं एक वाक्य आहे म्हणजे जे ट्रेलरमध्ये नाही आहे पण फिल्ममध्ये, की तो म्हणतो की
पुढे कोणाशी तरी चांगलं, पुढे कोणाचा तरी फायदा असेल म्हणून आयुष्यभर त्या माणसाशी चांगलं वागणं इज टू डिप्लोमॅटिक. म्हणजे मला तसं वागायचंच नाहीये. सो ते आमच्या सेटवरचे जेनजी सगळं एकदम रिलेट करत होते. हा. तर मला माझं लेखक म्हणून पण एक चॅलेंज वाटलं की हे मला पण पटत नाहीये खरं तर, पण त्याला ते तसं वाटतंय कॅरेक्टरला. सो तशी गोष्ट एक तर सांगायची होती. बस आत्ताचा विषय आत्ताच्या Exactly. पिढीसोबत तू आणि घेणार. दुसरं एक त्याच्यामध्ये लेअर असा होता निमा की आई हे आपलं एक प्रेरणास्थान आहे सगळ्यांचं, आणि तिच्याबद्दल आपण जगात अनेक मोठमोठ्या साहित्यकृती पाहिल्यात, मोठमोठी चित्र पाहिली आहेत, कविता पाहिल्यात, पण सिनेमामध्ये तिला तेवढं स्थान आत्ता मिळालेलं नाही अजून. म्हणजे कायम तिला बाई या स्पेसमध्ये आयदर बघितलं गेलं किंवा मग आई असेल तर ती सतत काहीतरी रडत असते किंवा ती रिग्रेसिव्ह असते किंवा मग ती सासू झाल्या तर सुनेचा दुस्वास करते. पण ह्या सिनेमामध्ये एक लेअर आम्ही असं ओपन केलं आहे की आईच्या आधी ती बाई आहे आणि त्याच्याही आधी ती माणूस आहे. तर आपल्या आईला चूक करायची मुभा आपण देतोय का? का आपल्याला वाटतं की ती निर्दोषच पाहिजे, 100% सगळं नीट पाहिजे, आदर्शच पाहिजे. एक्झॅक्टली. तर हाच प्रश्न सुद्धा उत्तरच्या निमित्ताने आम्ही सरफेसवर आणलाय. तर अशा दोन्ही लेअरचं ते मिक्सचर आहे आणि त्यातनं ती गोष्ट सुचते. आणि मग अर्थातच आता आपण रेणुकाताईंना मिस हो, करतो हो, या हो, इंटरव्ह्यू मध्ये, हो, पण मग रेणुका शहाणे यांचीच निवड का? नाही, कारण ते लिहिल्यानंतर जे पहिलं नाव आलं डोळ्यासमोर ते लिहिताना झालं. तेच समोर. आणि त्याच्यात 2 मुद्दे होते. एक चेहरा हा मुद्दा होता की तिचा चेहरा पाहिल्यांदा असं वाटतं की ही आई अशीच मला दिसते एक, पण त्या आईला एक व्हॉइस पण मला हवा होता, तिला तिचं म्हणणं मला हवं होतं, आणि ते म्हणणं असणारी रेणुकाताई आहे. कारण तिने मराठीमध्ये कायम, म्हणजे तिचा त्रिभंग असू दे किंवा रीटा असू दे, तिने कायम एक कणखर भूमिका घेऊन स्त्रीत्वाचे सिनेमे तयार केलेत, तसं साहित्य पण तयार केले. तिला त्या साहित्याचा एक मोठा वारसा आहे. तर मला तो व्हॉइस असणारी आणि तो चेहरा असणारी अशी ॲक्ट्रेस हवी होती, आणि तिच्यापेक्षा दुसरं कोणी मला म्हणजे दिसलंच नाही आणि सुचलंही नाही. मी स्क्रिप्ट ऐकवलं त्यांचं काय नाही, रिॲक्शन? तिला मी मेसेज केला अशी अशी गोष्ट आहे आई आणि मुलाची, तर तिची दोन्ही मुलं या स्पेसमध्ये आहेत आता, 20 आणि आय गेस 16 किंवा 13-14 असेल. तर तिला मी स्क्रिप्ट ऐकवलं, तर ती ऐकल्या क्षणी म्हणली की हां कधी करायचं आहे. म्हणजे ती काही पुढचं काही मोती म्हणली की अरे मला खूपच आवडलं आहे आणि मी ही सगळी फेज मी आत्ता जगतीये. सो त्यामुळे तू सांग आपण करूया, कारण तिला पण तशा पद्धतीची गोष्ट सांगण्यात इंटरेस्ट होता. त्यामुळे खूपच मजा आली. रेणुका शहाणे यांचा होकार मिळतो तेव्हा नक्कीच काहीतरी असेल त्यात, ती शंकाच नाही, नाही. तुला सांगू हे थोडंसं भावनिक वाटेल, पण तुम्हाला तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवणारी माणसं मिळणं ना, हे फार पॉझिटिव्ह लक्षण असतं ती गोष्ट चांगली व्हायचं. आणि एक प्रकार असतो की तुम्ही ॲक्टर्सना ऐकवता, मग ॲक्टर्स म्हणतात हो किंवा नाही, डेट्स, पैसे, अमुक तमुक सगळं. पण रेणुकाताई ह्या फिल्मला 7 वर्षापासून इन्व्हेस्टेड आहे, कारण मी तिला गोष्ट 2018ला ऐकवलेली, हो, एवढ्या आधी लिहिलं. एवढ्या आधी लिहिलं होतं. सो तेव्हापासून ती इन्व्हेस्टेड आहे. म्हणजे आमचं कॉन्व्हर्सेशनमध्ये एकदा असं झालं की वाढदिवसाला मी मेसेज केला, तर ती म्हणली अरे कधी करायची आपली फिल्म. ते म्हटलं ती म्हणली नाही आता मी आई नाही आजीच्या रूपात दिसेन, नाहीतर काही दिवस. तर मी म्हटलं हे कधीच होणार नाही एकतर. सो आमचं असं चालू आहे, किंवा तिला जर टेक्नॉलॉजीबद्दल काही नवीन सापडलं तर ती मला मेसेज करायची, हे बघ रे आपल्या त्या फिल्मला जाईल का. तेव्हा हेही माहीत नव्हतं की कोण प्रोड्यूस करणार, काय होणार. पण सुदैवाने ती आली ऑनबोर्ड. मग आम्ही आजीबाई जोरात केलं, तिथे अभिनय वाटलं की तो करू शकेल. ऋता ऑनबोर्ड आली, आमचा सगळ्यांचा एक लकी मॅस्कॉट आहे निर्मिती सावंत नावाचा, त्या एका खास भूमिकेत आल्या. आणि मयूर हरदास जो माझा 25 वर्षापासून मित्र आहे, जो एडिटर आहे खूप मोठमोठ्या फिल्म्सचा, तो पहिल्यांदा निर्माता म्हणून आला. आणि मग झी स्टुडिओज पण आला, आणि मग ती सगळी छान मोठ बांधली गेली. वा. आणि अभिनय तूच सांग, रेणुकाताई सोबत कसं ते ट्युनिंग रंगलं होतं काय? आय थिंक खूप नॅचरली आमचं ट्युनिंग बसलं. या निमित्ताने पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदा आम्ही पूर्ण एकत्र काम केलं. आम्ही भेटलो खूपदा, अनेकदा आहे. त्यांनी मला लहानाचं मोठं होताना बघितलं. पण ते जे एकत्र काम करणं असतं तो डिफरंट बॉलगेम असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही लहानपणापासून ओळखत असा, पण जेव्हा तुम्ही त्या प्रोफेशनल स्पेसमध्ये येता एकत्र, तेव्हा गोष्टी खूप बदलतात. कारण ती प्रोफेशनल स्पेस आहे, याची जाण तुम्हाला पण असते आणि त्या व्यक्तीला सुद्धा असते. पण मला जरी थोडंसं दडपण आधी वाटत होतं, कारण त्या सिनियर ॲक्टर आहेत, त्यांचं काम आपण अनेक वर्ष बघतोय. त्यात त्यांनी माझ्या आई वडिलांसोबत काम केलं आहे, माझ्या आजीसोबत काम केलं आहे. तर मला बॅक ऑफ द माइंड नेहमी भीती असते जेव्हा मी अशा लोकांसोबत काम करतो ना, ज्यांनी माझ्या आई वडिलांसोबत पण काम केलं आहे. मला अशी भीती असते की यार हे लोक मला तसं त्या पद्धतीने जज करत असतील का. ते दडपण येतं. हां, मग येतंच, 100% येतं की मी जर कुठेही कमी पडलो तर ते उगाच त्यांना असं नको वाटायला की अरे की त्यांना वाटत कधीच नाही असं, पण वाटू शकतं लागू शकते असं. एक्झॅक्टली. सो पण लकीली रेणुकाताईंचा स्वभाव असा आहे ना की याच्यात तर चिडायचं पण होतं आणि त्यांच्यावर. सगळंच. सो रेणुकाताईंचा स्वभाव असा आहे की ते समोरच्याला खूप कम्फर्टेबल करतात.
ते खूप मिस्चिवियस आहेत, ते भयानक ह्युमरस आहेत, ते खूप इंटेलिजंट आहेत, खूप स्मार्ट आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा या गोष्टी खूप रंगायच्या. ते भयानक स्पॉन्टेनियस आहेत. ते कधीच ओव्हर प्रिपेअर करत नाहीत कुठल्या गोष्टीसाठी, कुठल्याही सीनसाठी. ते त्या मोमेंटमध्ये येऊन मॅजिक क्रिएट करतात. असं काहीतरी छोटंसं करून जातील की यार तुम्हाला असं वाटेल की माय गॉड हे कसं सुचलं त्यांना. ते मोमेंटमध्ये आलेलं असतं आणि ते खूप डिफिकल्ट आहे. ते खूप नॅचरली ते येतं त्यांना. सो आय फील त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा अशा व्यक्तीसोबत काम करता त्या तुमचेच काय म्हणतात थोडेसे जे तुम्ही वॉल्स तयार केलेले असतात तुमच्या आरोप ते हळूहळू खाली व्हायला लागतात. कारण ते त्यांच्या कामाला जर अशा प्रकारे अप्रोच करतायत आणि ते त्यांच्यासाठी वर्क होतं आहे तर यार ते आपण पण आपल्या कामाला त्या पद्धतीने थोडं अप्रोच केलं पाहिजे. कारण माझा स्वभाव असा आहे की मी कधी कधी ओव्हर सिरियस होतो काम करताना. मी जेव्हा काम नसतो करत तेव्हा मी भयानक लेडबॅक आणि निर्लज्ज आहे. पण जेव्हा मी काम करत असतो तेव्हा मी मला प्रत्येक गोष्टीला मी ओव्हर थिंक करतो. मी खूप ओव्हर सिरियस होतो. इव्हन सेटवरती सर म्हणायचे की तू जरा चिल मार, रिलॅक्स रिलॅक्स एवढं काही नाही आहे. सो ते कुठेतरी त्यांना बघून पण मला असं वाटायचं की यार मी खूप ओव्हरली सिरियस आहे या गोष्टीबद्दल. कदाचित आपण अप्रोच थोडासा ट्विक करू शकतो. याचा अर्थ हे नाही की आपण आपल्या कामाबद्दल सिन्सिअर नाही आहोत. सो त्यांच्याकडनं त्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. आणि काय तू काय जेनजी आसपास तुझ्या आहेत राहतात शेजारी माझी वगैरे? बहीण जेनजी आहे. हा. माझी बहीण पुतण्या माझा जेनजी आहे. माझ्या पुतण्या 2009 बॉर्न आहे. सो तो त्या म्हणजे मी त्याला अक्षरशः इथे बसून खेळवलाय, त्याला पाळलाय, So तुला त्याला घरातच रडवलाय, ऑब्झर्व करता आलेलं आहे. सगळं त्याला रडवलाय, त्याला हसवलाय, त्याला त्रास दिलाय, त्यांनी मला त्रास दिलाय, सगळं त्या पुतण्यांसोबत झालेलं आहे. सो 2009 म्हणजे तो जेनजीच्या एंड जनरेशनचा आहे. तो पण आता कॉलेज वगैरे मध्ये असेल तर त्याच्या वाय वगैरे नाही जे अल्फा, अल्फा अल्फा जे ना. 2010 नंतरचे त्याच्या आधीचे सगळे जेनजी. 25 काय 2025 चे काय माहिती त्यांचे यायचे नाव अजून रियान कियात ते जेन अल्फा सगळे सगळे आणि ते एन नाव फक्त एन असेल वगैरे त्यांचं एवढं. सो ते त्याच्या वडिलांनी म्हणजे माझ्या भावानी मला मेसेज केला की अद्वैतला रॉयल्टी कधी पाठवतोस म्हणून. एवढं कॉपी पेस्ट का? मी म्हणाला चालू दे सिनेमा मग सगळी रॉयल्टी देतो त्याला मी. सो तर ते तसं ते इतकं रिलेटेबल वाटलं त्यांना. आणि हे जे जेनझीज हे आता वर्कफोर्समध्ये यायला लागले आहेत. माझे अनेक मित्र पण जेनझीज आहेत कारण मी ते एजच्या खूप क्लोजर आहे. मी 97 बॉर्न असल्यामुळे कॉलेज माझे ज्युनियर सगळे जेनझीज होते ज्यांना मी खूप त्रास दिला लहानपणी. सो ते सगळे जेनझीज होते. सो त्यांच्याकडनं तो जो सॉर्टेडनेस आहे, तो जो एक शार्पनेस आहे, ते हायरार्की आणि ऑथॉरिटीला फार काय म्हणतो मानत नाहीत. म्हणजे रिस्पेक्ट देत नाहीत असं नाही पण ते मानत नाहीत त्या गोष्टीला. ते व्हॉइस आउट, त्यांना जर एखादी गोष्ट खटकली तर ते लगेच व्हॉइस आउट करतात. आणि कुठेतरी ती ब्रेव आहेत, ते बोल्ड आहेत. तो ब्रेवनेस आणि बोल्डनेस कुठेतरी त्यांना मागच्या जनरेशनमुळे मिळाला आहे. जर तुम्ही प्रत्येक जनरेशन बघाल तर प्रत्येक जनरेशन पहिल्या जनरेशनपेक्षा जास्त ब्रेव आहे, जास्त बोल्ड आहे. सो जेनझीचा तो जो ट्रेट आहे तो त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि ते गॅजेटचं ऑब्सेशन त्यावर ते तर आलंच. आपण ते तर आलंच. म्हणजे हेडसेटचं कुंपण काय ते 2000 नंतर जन्मलेली लोक डायरेक्टली कनेक्टेड आहेत टेक्नॉलॉजी सोबत. ते इतके टेक्नोसॅव्ही आणि इतकं त्या हे टेक्नॉलॉजीबद्दल त्यांना प्रेम आहे. आपल्यालाही तितकं नसेल जेवढं त्यांना आहे. सो त्यामुळे ते काही जे ट्रेड्स त्यांच्यामध्ये प्रखरपणे आहेत, त्यांचे खूप जे चांगले गुण आहेत ते ऑब्व्हियसली खूप प्रखरपणे आम्हाला ऑब्झर्व करावे लागले. आणि क्षितिज मला थोडं हे विचारायचं की कोरियन चित्रपट आपण जेव्हा बघतो तेव्हा हे युथ दिसतं, अगदी प्रकर्षाने दिसतं की हे गॅजेट्स असतील किंवा हे जे आत्ताचे सगळंच टेक्नोसॅव्ही जनरेशन आहे अख्खी. कुठेतरी नाही म्हणलं तरी नकळत तो प्रभाव होता किंवा काय? नाही तसं काही बेसिकली काय मी आता कोरियन के ड्रामा असेल, के फूड आणि असेल, तू तेवढा इंटरनॅशनल सिनेमा बघतोस हे मला माहितीये म्हणून मी अगदी प्रामाणिकपणे हो नाही. सो के ड्रामा असेल, के फूड असेल, के पॉप असेल, आत्ता हे जगभरात खूप वाढीला लागलंय. मी एक किस्सा सांगतो. माझा एक रॅपर मित्र आहे, त्याचं वय 26. तर मी त्याला एकदा विचारलं की के पॉप काय प्रकार आहे. तर तो मला असं म्हणला, आय डोंट लिसन टू दॅट बिकॉज आय थिंक आय एम टू ओल्ड फॉर दॅट. असं तो 26 वर्षाचा मुलगा मला म्हणाला. तर मी त्याच्यावरच जरा गार झालो. मी म्हटलं बरं ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे हे अजून यंगस्टर्स साठीचं हे आहे. आणि मला असं वाटतं जगाला ना काही वर्षानंतर एक फ्लेवर सापडतो. जसं एक 90s मध्ये इंडिया हा एक फ्लेवर त्यांना सापडला की जेव्हा ब्युटी प्रॉडक्ट्स सगळे भारतात येत होते तेव्हा एक जी सगळी बूम आली होती तेव्हा आपलं एक मार्केट कळलं लोकांना. आत्ताही कळते, अजून वाढलं आहे.
तसं आत्ता जगभर कोरियन याचं खूप जास्त हे आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की त्यांचे रिलेशनशिप ड्रामाज लोक खूप कन्झ्युम करतात, खूपच कन्झ्युम करतात आणि ते लोकांना आवडतात पण. फ्रँकली स्पीकिंग मी अगदी एखाद दोन असे ओझरते पाहिले असतील, मी काही सो त्याचा फार पाहिले थ्रेड नाही. काही याच्यात यायची शक्यता नाही, नव्हती नाही. किंवा आणि तसं दुसरं काही? असं की इसेन्शियली आता गोष्ट तू पाहिल्यानंतर तुला लक्षात येईल की जेव्हा गोष्ट लिहिली, माझं कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे पहिल्यापासून मी माझ्या थर्ड इयरचा प्रोजेक्ट पण मी थिएटर प्लस नावाचं ॲप केलं होतं जावामध्ये. सो तेव्हापासून मी कला आणि At that time, विज्ञान, yeah. 2006-07ची गोष्ट. वा. सो तेव्हापासून मी कला आणि विज्ञान एकत्र कसं करता येईल याचं बघितलंय. आणि ही गोष्ट 2017ला जयंत नारळीकरांना ऐकवली होती सगळ्यात पहिले. बर. सो फिल्मही त्यांना आपण अर्पण केली, वा. कारण पहिले श्रोते बाहेरचे हे ते होते. आणि ते काय म्हणते? तर ते म्हणले की नाही, ते त्यांना खूपच इंटरेस्टिंग वाटली. त्यांनी इनफॅक्ट केम्ब्रिजचे त्यांचे काही किस्से सांगितले आणि ते म्हणले की ही गोष्ट आता आणखीन मोठी होणार आहे येत्या काळामध्ये. अजून लोकांकडे ती तेवढी आलेली नाही आहे, पण वी बोथ न्यू अँड वी बोथ वेअर फॅन ऑफ AI, जी स्पिलबर्गनी फिल्म केली होती. सो त्याचं आक्रमण मानवी जीवनावर होणार आहे हे त्यांना खूप आधीच माहिती आपण होतं. अगदी त्या उंबरठ्यावर आहोत Exactly. आता. हा. आणि माझं भाग्य असं की मला 5 वर्ष लागली ते बनवायला. त्यामुळे आता जेव्हा सगळ्यांनाच AI बद्दल माहिती तेव्हा फिल्म येते. कदाचित तेव्हा आली असती तर लोक म्हणली असते अरे असं काही नसतंच, हा. हे नाही होणार. हा. तर So I think it is the right time. एक्झॅक्टली इट इज द राईट टाइम. आणि दुसरं मला असं वाटलं की जसं आपण म्हणतो ना की दुरून डोंगर साजरे, तर ते आता कोरियन ड्रामाज किंवा कोरियन लाईफच्या बाबतीत पण काही लोकांचं आलं की एका ब्रिटिश बाईचं मी मध्ये रील पाहिलं की तिला असं वाटलं की कोरियामधली सगळी लोक ही सिरीजसारखी दिसतात, म्हणून ती ॲक्च्युली बघायला गेली की इथे मला खूप देखणी लोक दिसतील. तर तिला तसं काहीच दिसलं नाही आणि ती डिसअपॉइंट झाली. सो मला असं वाटलं की आत्ता त्यांचा कंटेंट बूमवर आहे बिकॉज ग्लोबली सीमा सगळ्या पुसल्या गेल्यात. आपलाही कंटेंट बूमवर जाईल जर आपण आपल्या आत डोकावलं आणि आपल्या मातीत काय काय गोष्टी आहेत त्या जर तयार केल्या तर आय थिंक वी हॅव प्लेंटी ऑफ स्टोरीज. आणि सेकंडली आपल्याकडे एक प्रचंड मोठा ॲडव्हान्टेज आहे की आपल्याकडे दर गावात, दर 12 मैलावर, दर कोसावर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे लेयर्स आहेत ना आपल्या समाज जीवनामध्ये. म्हणजे जात, धर्म, वंश, पंथ, खाणं, संस्कृती, प्रवास, हे इतकं आहे की त्यातनं अशक्य लेवलच्या गोष्टी निघू शकतात. तर त्याच्याकडे डेफिनेटली आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठेतरी आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला इतिहास हा बरोबर आहे आणि महत्त्वाचा आहे, पण आपलं भविष्य हा सुद्धा मुद्दा लक्षात आता घेतला पाहिजे की मराठी आजचा सिनेमा काय आहे, तर तो आजचा सिनेमा द्यायचाही प्रयत्न केला पाहिजे. हो. आणि जसं तू म्हणलास की नाही म्हणलं तुझ्या बिकॉज तुला ती विज्ञानाची कासही आहे, थोडंसं तुझी ती दूरदृष्टी तेव्हाही होती. जसं तू म्हणलं 2018मध्ये तू ही फिल्म लिहिली असेल आणि ती आत्ता जर रिलेट होत आहे, तर मला हेही विचारायचं की ऑफकोर्स या सगळ्या आत्ताच्या AIच्या काळात आता सिनेमा गिळणार आहे, काय होत आहे, सगळ्यांनाच एक वेगळी धाकधूक आहे. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक वेगळी धाकधूक आहे नाही म्हणलं तरी. तर तू कसं बघतोस याकडे? नाही, मला असं वाटतं धाकधूक होणं स्वाभाविकच आहे आणि आपल्या सगळ्यांना भीती आहेच की आपल्या सगळ्यांचं काम ते आपल्यापेक्षा फास्ट करतंय. आणि ते खरंच आहे, ते करतच आहे. म्हणजे आज तुम्ही एखादा सिनॉप्सिस त्याला क्लीन करायला दिलात तर तो असं म्हणतो की तुम्हाला सबप्लॉट ॲड करून हवाय का. याबद्दल मी तुम्हाला विचारलं. ॲक्च्युली ते तुम्हाला विचारतं की तुम्हाला या कॅरेक्टरची स्टोरी थोडी अशी फिरवायची आहे का. पण इम्पॉर्टंट पार्ट इज हो, ॲज अ रायटर तर तुला ते अजूनच पण इम्पॉर्टंट पार्ट इज गोष्ट तुम्हाला सुचणं हा त्यातला अजून महत्वाचा पार्ट झालाय आता एक. आणि दुसरं तुम्हाला डज इट ओव्हरपॉवर्स यू और डज इट लाईक नो, कारण diverts you? नाही, याचं कारण मी तुला सांगतो की ChatGPT किंवा AI हे सुद्धा बायस्ड होऊ शकतं. म्हणजे आता मध्ये एक असा किस्सा झाला की मी एका विषयासाठी रिसर्च करत होतो आणि मी अमुक विचारलं की याचं काय, तर त्यांनी मला सगळे एका पद्धतीचे रेफरन्स दिले. तर मी त्याला असं म्हणलं की ऑब्व्हियसली यू विल गिव्ह मी दिस काइंड ऑफ रेफरन्सेस बिकॉज दीज पीपल वेअर द लुझर्स. त्यामुळे त्यांच्या याच्यात त्याची नोंद नसणार आहे. मग त्यांनी लिहिलं आय गॉट युअर पॉईंट, नाव आय विल सी इट फ्रॉम अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू. सो तेच सांगते तो प्रॉम्प्ट इतिहास. देणं महत्वाचं आहे. हा, आणि तेच सांगते कारण तो मी एक इतिहास. स्टोरी असंच लिहून बघायचा प्रयत्न केला हो. आणि मला कळलं की हा आता हे त्याच्या डोक्यात नाही जायचं नाही आपल्याला, जायचं. नाही, आणि आपल्या काय आहे, डोक्याने जायचं आहे. मुद्दा असा नाही ते सगळ्यांना सेमच सांगणार आहे. हा. म्हणजे सगळ्यांच्या स्टोरी एका पॉईंट नंतर सेमच होणार आहे. तर मग तेव्हा लोक म्हटले जाऊ दे बा, कोणाची जास्त ह्युमन आहे, ओरिजिनॅलिटी तेव्हाही काउंट होणार त्यांनी आहे. काढा. म्हणजे साधी गोष्ट, आता दशावतार आहे तर मी कोकणातल्या फोक आर्टिस्टची एक स्टोरी लिही असं म्हणून त्यांनी लिहून दिली असती, पण मुळात त्यासाठी दशावतार माहिती पाहिजे ना. तर आपण आपल्या ज्या संस्कृतीतनं येतो, जिथे आपण थिएटर केलंय, वेगवेगळे आर्ट फॉर्म्स केलेत, म्युझिक पाहिलंय, अनुभव घेतलाय, 50 रिजेक्शन्स घेतलेत,
त्यातनं जो एक टोकदारपणा येतो तो आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे. त्यामुळे AI त्याला मदत होईल, पण AI ते रिप्लेस करायची वेळ आली ना तर सगळ्या गोष्टी सिमिलर होतील. आणि ते असं आहे ना की तुझी भाजी, कोशिंबीर, चटणी, गोड या सगळ्याची चव सेम लागली तर चालेल का? तर ऑब्व्हियसली नाही चालणार, तर ती पदार्थच बिघडून जातील. तसंच ते यायचं की एक पदार्थ छान वाटेल AI पण सगळं नाही आवडणार. नक्कीच ऋतालाही मी विचारते याबद्दल, आणि तू हे तो विचार करून ठेव, कारण हा प्रश्न फार आत्ताचा आहे, सगळ्यांचाच आहे. सेम प्रश्न तू कसं बघतेस या? नाही, मला म्हणजे डेफिनेटली ही भीती, मला असं वाटतं ॲज ॲक्टर म्हणून मला ती भीती नाही वाटत, कारण तुम्ही डोळे कसे रिप्लेस कराल. हां, म्हणजे तुम्ही इमोट जे करताय ते कसं तुम्ही कराल, म्हणजे तुम्ही कराल व्हिडिओमध्ये सगळं कराल, पण डोळ्यांचं काय कराल? तुझे डोळे कोणीच नाही रिप्लेस नाही, करत. तसं नाही. मी just- म्हणजे आय मीन की या आय मीन डायलॉग बोलेल ती, हा सगळं होईल, पण म्हणजे त्यामुळे ॲज ॲक्टर मला भीती नाही वाटत, पण डेफिनेटली म्हणजे रायटर्स आणि कारण पण अगेन मी खूप वेळा यूज करायचा प्रयत्न केला आहे काही गोष्टींसाठी, पण समहाऊ मला एक गोष्ट लक्षात आली की माझं कॉन्फ्लिक्टच होतं त्याच्याबरोबर. कारण मला म्हणजे मी त्याच्याकडे माझे शब्द शोधायला जाते, पण ते माझे नाही नसणारच आहेत ना, कारण ते कोणीतरी दुसऱ्याने लिहिलेलं आहे. सो मला असं वाटतं ती कॉन्फ्लिक्ट ना उगाच आपल्यापासूनच सुरू होईल मग. हो, आणि त्याला सगळं ते वाढण्यापेक्षा वाटतं मी सो मला असं वाटतं की ऑल्सो इट डिपेंड्स की टेक्नॉलॉजी आहे म्हटल्यावर आय ऑलवेज फील की तुम्ही अप टू डेट राहिलं पाहिजे, तुम्ही ते बेटर केलं पाहिजे. आय डोंट डिनाय इट, म्हणजे त्यांनी अपलिफ्ट होणार असेल काम तर ते झालंच पाहिजे. पण ॲज अन ॲक्टर लाईक अ परफॉर्मिंग आर्टिस्ट आय डोंट थिंक की इट कॅन एव्हर रिप्लेस व्हॉट ह्युमन्स कॅन डू. अगदी बेसिक. म्हणजे मला ते डिशवॉशर सारखं वाटलं की डिशवॉशर वापरण्यापेक्षा मी स्वतः भांडं घासीन, 1 मिनिटात होईल माझं. इतकं ते छोट्या याच्यावर झालं असं. आणि मगाशी तेच म्हणत होतं की एक मी मला होतं इंटरनेटवर की एक बाई असं म्हणते की मला हे नकोय की AI बाहेरचं काम केलं आणि मी घरात भांडी घासते आणि धुणं धुते. मला AI भांडी घासणं आणि धुणं हवंय, म्हणजे मला बाहेर जाऊन चांगलं काम करता येईल. एक्झॅक्टली तोच मुद्दा आहे. करेक्ट आहे. वा, येस अभिनय, काय म्हणणार? सी द बिगेस्ट द मोस्ट लवेबल ॲस्पेक्ट ऑफ आर्ट म्हणजे सगळ्यात जी आपल्याला एका ऑडियन्स मेंबरला नकळत जी गोष्ट सगळ्यात जास्त एका कलाकृतीबद्दल आवडते ना, दॅट इज ह्युमन एरर. या करेक्ट. ह्युमन एरर तुम्ही AI एक्सपेक्टच नाही करू शकत. द इम्परफेक्शन, ब्युटी ऑफ इम्परफेक्शन. इम्परफेक्शन जो आहे कुठल्याही कलाकृतीमधला जो इम्परफेक्शन आहे, जो लोकांना सगळ्यात जास्त भावतो, तो AI कधीच नाही क्रिएट करू शकत. सेकंडली, फिल्म मेकिंगमधले असे खूप ॲस्पेक्ट्स आहेत ज्यांना खूप दिवस आणि खूप पैसा लागण्याची शक्यता असते. AI ती गोष्ट कमी पैशामध्ये आणि कमी दिवसात करू शकते, हेही तितकंच खरं आहे. जे दिग्दर्शक कधीकधी काही गोष्टी अफोर्ड नाही करू शकत, पण गेली 5-7 वर्ष ते एका स्क्रिप्टसाठी लढत आहेत, ते त्यांचं काम जर सोपं होत असेल AI तर वेल अँड गुड. तुम्ही जर ॲक्टर्स रिप्लेस करत नाही आहात कम्प्लिटली, रायटर्स कम्प्लिटली रिप्लेस करत नाही आहात, जे इररिप्लेसेबल गोष्टी आहेत तुम्ही जे रिप्लेस करत नाही आहात, पण AIची कुठेतरी मदत घेऊन थोड्या गोष्टी करतायत. बायबल बनवणं आलं, कॉन्सेप्ट आर्ट, पिच डेक, तुमचा स्टोरी बोर्डिंग, या सगळ्या गोष्टी आल्या, त्यासाठी AI वापरणं फाईन, ग्रेट. पण आपल्या रेग्युलर आयुष्यावरती, मी फक्त आर्टिस्ट म्हणून नाही म्हणत आहे, एक नॉर्मल ह्युमन बिईंग म्हणून माझ्या रेग्युलर आयुष्यावरती AIचा नेमका इम्पॅक्ट काय असणार आहे हे पुढचे 2 वर्ष मी तुम्हाला आता नाही सांगू शकणार. कारण AI इज इन अ बबल राईट नाव. 55% ऑफ द चिप्स जे AIचे आहे ते तायवानमध्ये बनतात आणि ते तायवान इज अंडर अ कॉन्स्टंट थ्रेट फ्रॉम चायना. सेकंडली, अजूनपर्यंत AI कंपनीजला ती गोष्ट मॉनिटाईज कशी करायची हे माहिती नाही आहे, बट देर आर ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स इन्वॉल्ड इन इट. उद्या जर हा बबल ब्रेक झाला तर कदाचित तुम्हाला ते कंपनीज दिसतील की नाही मला माहिती नाही, ती टेक्नॉलॉजी कदाचित असेल, पण ती कुठल्या फॉर्ममध्ये असेल, तिचं ॲप्लिकेशन काय असेल, ह्याची कल्पना मी आत्ता बसून इथे नाही मांडू शकत. मी तुम्हाला आत्ताचं इंटरप्रिटेशन देऊ शकतो की माझ्या कामाला ते कसं अफेक्ट करू शकतं किंवा काय त्याच्या पॉसिबिलिटीज आहेत, पण जे आम्ही बोलतोय ते होईलच ह्याची गॅरंटी सुद्धा नाही, नाही आता ते एक वेगळा विश्व आहे, पण तू म्हणतोस की आपण त्याची मदत थोडी घेऊन पुढे जायचं आहे. पुढे जाणं को एक्झिस्टिंग इज द इट इज ॲप्लिकेशन की त्याची मदत करणं आहे, मदत घेणं आहे बेसिकली. सो इट इज दॅट बबल. तो पॉप होऊन त्याचा काय होईल
माहिती नाही. जसं 2008मध्ये .com बबल आला होता, त्याच्यानंतर मार्केट क्रॅश झालं, एवढे .com झाले, ते .coms आता गायब आहेत, पण इंटरनेट आहे. Internet became a massive part of our life after that. Social media came in. So what evolution AI goes through हे बघण्यासारखं असेल, अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. 2 वर्षानंतर काय होतं आणि त्याचा वापर आपण कसं करू शकतो. मोस्ट पीपल प्रेडिक्टेड रोबोट्स, नोबडी प्रेडिक्टेड इंटरनेट. तर हे इतकं काहीतरी भलतंच आउट ऑफ सिलेबस आलंय ते. तसं आता पुढे काहीतरी आउट ऑफ सिलेबस येऊच शकतं. It's like see, AI is white or black, but life is grey. So ते कसं पकडेल ते, म्हणजे काय होईल? If your AI is getting grey, run away from it. आय मीन या येस. अर्थात आता थोडं आपण विषयाला थोडी जागतिक रूप दिलं. मग आता आय एम बॅक टू अगेन उत्तर. नाही अर्थात नाही हे फार इंटरेस्टिंग होतं, कारण मला माहिती आहे की म्हणजे ऋता काय, अभिनय काय, क्षितिज तर आहेत, सगळे एक अभ्यासू लोक आहात तुम्ही, त्यामुळे खूप छान त्यावर विचार असतो तुमचा. आता जरा उत्तरकडे येऊया. आता मी एक ती गोष्ट विचारणार आहे, आता ती तुझ्या सिनेमात आहे का मला माहीत नाही, पण मला आत्ता ते जाणून घ्यायचं आहे की आता आईशी आपण खूप हट्टाने कधी रागवतो, कधी प्रेमाने असतो, पण कधी कधी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला एकटं कुठेतरी आपण 20 दिवस जातो ना, तेव्हा जेव्हा आई आठवते ना आपल्याला, आणि अरे मग ते एवढं इमोशनल होतो आपण, तेव्हा तिला काहीतरी सांगायचं असतं जे आपण तेही कदाचित फोनवर नाही सांगू शकत किंवा भेटल्यावर नाही सांगू शकत. तर असं काहीतरी जे आत्ता आईला सांगायचं जे आज आपण या इंटरव्ह्यूत. नाही, आईला हेच मला सांगायचं की तिच्याचं जेवण मी ऑब्व्हियसली रोज मिस करतो, कारण 12-13 वर्ष आता मी वेगळ्या शहरात आहे. तर आईच्या हातचं जेवण ही एक एनी पर्टिक्युलर डिश? ॲक्च्युली वरणफळं मला खूप आवडतात तिच्या हातची, भयंकर आवडतात मला. वीक पॉईंट आहे. किंवा कोबीची भाजी ती ज्या पद्धतीने डाळ घालून करते ती एक माझी अत्यंत आवडली. उकडीचे मोदक आउटस्टँडिंग करते ती, मला खूप आवडते. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मी कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं की रोज तेच मिळतं आहे आणि आता त्याकडे दुर्लक्ष करून बाहेर खायला जाऊया. तीच गोष्ट एक प्रकारची लक्झरी आहे, हे तुम्हाला वेगळ्या शहरात गेल्यानंतर कळतं. म्हणजे हे तुम्हाला प्रॉपर त्याची एक जाणीव होते की हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे सिम्पल तुला गोष्ट सांगतो की असं नाही की मी इथे घरचं जेवत नाही, आम्ही घरचंच जेवतो. पल्लवी सुंदर स्वयंपाक करते, पण पुण्याला गेल्यानंतर ते जे एक माहोल तयार होतो ना, की आपल्याला एक स्पेशल फिलिंग दिलं होतं ना की आलंय बाळ अनेक दिवसांनी घरी आता. ते लाड जे पल्लवी होतात. काय मला असं वाटतं की ह्या सगळ्या तुझ्या समारंभावरनं मला असं वाटतं की घरी तू बहुतेक जेलमध्ये जायचं मुंबईमध्ये. म्हणजे तुला कोणी काही खायला घालत नाही, बिचाराला काही मिळालं नाही, असं एक सतत वाटतं. सो ती एक गोष्ट ते प्रत्येक बायकोची व्यथा आहे, ती जाऊ दे. मध्ये ती आणि ती आमची एक मैत्रीण मुग्धा ते बोलत होत्या ना, ते त्यातच म्हणल्या की हे म्हणजे पुण्याला गेल्यानंतर वरण भातही असा खातात की काय वरण भात आहे, अरे त्याच्यात काय आहे, सगळीकडे तेच आहे. मी म्हणलं ते नाही त्यात कळणार तो पुण्याचा वरण भात आहे. ते सामान्य मी म्हणलं की ते काय, ते डेफिनेटली मिस करतो. आणि मला एक आता जसं जसं वयाचा टप्पा बदलतोय ना, तसं असं वाटतं की निमित्त काढलं पाहिजे आणखीन भेटण्याचं किंवा बाहेर जाण्याचं किंवा हे विचारण्याचं की असं काय आहे जे तुला करायला आवडेल. कारण आपण खूप कमी वेळा आयांना हे विचारतो की असं काय की जे तुम्हाला आवडेल, मग आम्ही त्याच्यासाठी एखाद दिवस सॅक्रिफाईस करू आणि जाऊ. सॅक्रिफाईस इन द सेन्स की एक आपलं रुटीन सोडू आणि जाऊ, किंवा ते 2 दिवस आपण कुठेतरी जाऊन काहीतरी करू. तर ते ना कायम असं राहतं की करायचं होतं पण ठीक आहे आत्ता वेळ नाही आहे, किंवा करायचं होतं पण आता हातपाय, म्हणजे असं मी काही मित्रांच्या बाबतीत पाहिलं की त्यांच्या आयांना वडिलांना ते करायचं होतं, मग त्यांनी वाट बघितली आणि नंतर इट केम टू अ पॉईंट की त्यांना ते नीट चालता फिरता पण येईना आणि मग ते रिग्रेट स्पेसमध्ये गेलं. तर मला असं वाटलं की तुम्ही पैसे कमवणारच आहात आयुष्यभर, तुम्हाला कामं मिळतच राहणार आहेत आयुष्यभर, तुम्ही वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करतच राहणार आहात, पण त्याच्यामध्ये हे मिस नाही व्हायला पाहिजे. कारण काय ना, तुम्हाला काहीच येत नव्हतं तेव्हापासून ती लोकं तुमच्या मागे उभी आहेत आणि तुम्हाला सगळं येतंय याचा त्यांना आता अभिमान पण आहे, पण ते तरीही मूक साक्षीदार आहेत, त्यांचे डिमांड्सच नाही आहेत. सो माझ्या आईच्या बाबतीत मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे की तिची काहीच डिमांड नाही माझ्याकडनं. तर ते मला फारच आवडतं. म्हणजे माझ्यासाठी ते चुकीचं आहे पण ते मला आवडतं. आणि अभिनय, तुझी आई आमच्या सगळ्यांची फेवरेट आहे. प्रियाताई, तुम्हाला खूप प्रेम आणि नमस्कार. आणि तूच आता सांग. आम्ही असं कधीच माझ्या आईपासून कुठलीच मनातली गोष्ट लपून कधीच ठेवलेली नाही. तिला नेहमी मी व्यक्त होतो.
एकदा मला फक्त मला आठवतं की मला जेव्हा तिने नवीन नवीन बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं होतं आणि ती एका महिन्यानंतर मला भेटायला आली, तर मी खूप रडून गोंधळ घातला होता. मला परत घेऊन चल म्हणजे चौथीत होतो मी, 10 वर्षाचा वगैरे होतो. सो खूप रडून गोंधळ घातला की मला प्लीज परत घेऊन चल, मला घरी यायचं आहे. आणि तिला पण रडू येत होतं, पण ती ना दाबत होती आणि ते मला ते लक्षात आलं त्यावेळेला. त्याच्यानंतर जेव्हा पण ती मला बोर्डिंग स्कूलला सोडायची, मी कधीच रडलो नाही. मी मनात दाबून ठेवायचो ती गोष्ट की मला परत घरी यायचं आहे आणि मला नाही जायचं आहे बोर्डिंग स्कूलला. अर्थात ते काय खूप घाण एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं होतं तिने, ते हॉस्टेल वाईट होतं असं अजिबात नाही आहे, पण ते फॉर्मेटिव्ह इयर्स होते माझे. आणि माझं आणि माझ्या आईचं रिलेशनशिप खूप क्लोज होतं, खूप घट्ट होतं. त्यात मला बोर्डिंग स्कूलला राहावं लागत होतं, त्याच्यामध्ये मी खूप जरा निराश असायचो. तर ते मी कधीच तिला बोलून दाखवायचो नाही की मला नाही जायचं आहे, मला राहायचं आहे, मला घरी मुंबईत राहायचं आहे. कारण मला माहिती होतं, कारण ती एकटी लढते, ती घरी एकटी आहे. तिला जर आमचं पण टेन्शन असेल, आम्ही घरात असू तर ती कामात नाही लक्ष घालू शकणार आणि तिला काम सोडून घरात बसणं ती अफोर्ड नाही करू शकत. सो या गोष्टी बॅक ऑफ द माइंड ठेवून मला खूप ते राहावं लागलं, समजून घ्यावं लागलं. सो तो कुठेतरी जो समजूतदारपणा आहे, जो तिच्यामुळे पण आला माझ्यामध्ये. सो आय फील की आम्ही दोघांनी आयुष्यभर एकमेकांना खूप समजून घेतलं आहे. आमच्यात अनेक भांडणं होतात, वादविवाद होतात, आमच्यात अनेक मतभेद आहेत, आमच्यात खूप मतभेद आहेत. पण या गोष्टीचा फ्रीडम पण तिने मला दिला आहे की तू तुझी मतं ठेवू शकतोस, मी माझी मतं ठेवू शकते आणि वी हॅव टू रिस्पेक्टफुली एक्सेप्ट इच अदर्स ओपिनियन, जे मी खूप नाही करायचो खूप काळात. मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा मी जरा रेबेल आणि थोडासा काय म्हणतो सोशल भान मला नुकतं आलं होतं. प्रत्येक गोष्टीवरती मी प्रश्न उठवायचो, प्रत्येक गोष्टीवरती मी वादविवाद करायचो. कधी कधी समोरच्याची फिलिंग पण नाही समजून घ्यायचो त्या गोष्टीची कशी आहे, रॅशनली आणि प्रॅक्टिकली बघायचो. पण नंतर जसं वय वाढत गेलं, जसं आईसोबत अजून वादविवाद आर्ग्युमेंट्स होत गेले, तसं मला कळत गेलं की नाही, तिची मतं आहेत, माझी मतं आहेत, आय हॅव टू रिस्पेक्ट दॅट. हेच की एवढंच. आईला सगळं सांगितलेलं आहे मी, अजून माझ्याकडे आईला सगळं माहीत असतं त्यामुळे. सो आय फील की तिने जो थँक्यूज म्हणेन मी तिला की द फ्रीडम दॅट शी हॅज गिव्हन मी टू हॅव माय ओन मोरॅलिटी, हॅव माय ओन ओपिनियन्स. थँक्यू फॉर दॅट. हाऊ स्वीट. वा, खूपच छान पॉइंट्स. तू काय सांगायच? मला आईला एवढंच सांगायचं आहे की एव्हरी टाइम म्हणजे तुझ्या आईचं नाव? निलिमा. एव्हरी टाइम सगळ्या निलिमा तुला माहिती होतं सगळ्या निलिमा छान असतात. एका निलिमाने एका सुंदर मुलीला जन्मला घातलाय, तिचे नावे ऋता. सो नाही, मला तिला इतकंच सांगायचं आहे की एव्हरी टाईम म्हणजे मी माझ्या आईला कुठल्याही रिलेशनशिपमध्ये हे गरजेचं आहे की वी शो अप फॉर इच अदर. आणि हे माझ्या आईने केलेलं आहे माझ्या भावासाठी, माझ्या बाबांसाठी आणि माझ्यासाठी. सो मला फक्त तिला एवढंच सांगायचं आहे की आता इट इज माय टाईम टू शो अप. सो आय जस्ट होप की तिला हाकही मारावी लागणार नाही आणि आय विल बी शोईंग अप. आय जस्ट वॉन्ट की एवढं तरी मी कॅपेबल झाली पाहिजे. कारण लग्नानंतर ऑल्सो तुमच्या डिस्टन्स पण येतो खूप, म्हणजे नॉट इमोशनली और मेंटली बट ऑल्सो. म्हणजे आता ते चेंबूरला राहतात, मी मलाडला राहते, पण काय मिस करतेस किंवा आईच्या हातचं काय मिस करतेस? आईच्या हातचं जेवण, ओ गॉड, त्यातलं काय स्पेशल डिश जसे आणि काही माझे खूप सगळंच भारी बनवते, पण प्रॉन्स, मटन पुलाव, घावणे, ओ गॉड. आणि ऑल्सो मी हे मिस खरंच लाईक ही सेड ना, आई गो मला खरंच घरी जायचं असतं, कारण मला असं असतं की तर सगळ्या हातात मिळणार आहे. तू खातेस हे सगळं, ते दिसत नाही. मी काय करते माहितीये का, नाही असं नाही, मी काय करते माहितीये का, जेव्हा चीट मील असतो ना तेव्हा कॉल तेव्हा जा. आणि म्हणजे मला मध्ये अशी फेज आली होती की मला चीट मीलला पुरणपोळीच खायची असायची. सो मी तिला पण, आणि ती पण बाहेरची नाही, बिकॉज मला ना पर्सनली चीट मील वेस्ट झालेला आवडत नाही. मला असं होतं की एक तर मी माझ्या बॉडी बरोबर असं नाही करायचं, असं चांगला पिझ्झा खाणार, चांगली पुरणपोळी खाणार. एक्झॅक्टली. व्हॉट कॅन, म्हणजे एक गोष्ट जी कधीच चुकीची होऊ शकत नाही ती म्हणजे आईच्या हातचं जेवण. वा. मी तिला असं तर ती नेक्स्ट डे पुरणपोळी रेडी असं. त्यामुळे मला ते मी खूपच मिस करते. आणि ते फक्त म्हणजे प्रत्येक आई करते, पण ते फक्त आईच करू शकते, बाकी कोणीही नाही करू शकत. सो या अभिनय तुला सांग प्रियताईंच्या हातचं काय स्पेशल? बापरे, मला तिच्या हातची गोवन फिश करी, गोवन प्रॉन्स करी. परत माझी आई कोल्हापूरची असल्यामुळे माझी जी पणजी होती ती शाहू महाराजांच्या किचनमध्ये बिर्याणी बनवायची काम करायची. सो तिने जी रेसिपी बिर्याणीची होती ती आमच्या घरात अजूनही चालू असते. सो ती बेदाणे, शाही बिर्याणी शाही बिर्याणी, त्या पद्धतीची ती बिर्याणी
ओ, अरे चला चालेल. मम्मीला सुट्टी पाहिजे त्यासाठी. तिला सुट्टी नाहीये. दियाताई आम्ही येणार आहोत Yes. सगळे. तर तिच्या हातचा यखनी पुलाव, परत ती कोल्हापुरी स्टाईल सुकं चिकन, सुकं मटण आणि तो नुसता रस्सा करते, तांबडा रस्सा. तो बाय. पण एक उत्तम असतो. त्याच्या डोळ्यातच दिसलं. तो पण मस्त असतो. तर त्यामुळे म्हणजे ती आमरस पण तिचा इंटरेस्टिंग असतो. म्हणजे आमरस असा बनवायला तुम्हाला स्किल स्पेशल लागत नाही, हो. पण आमरस आम्ही गुळात करतो, तर गुळात ते उत्तम लागतो आमरस. गुळ आणि आंबा हे कॉम्बिनेशन जे आहे ना ते हेवनली आहे. बर ते अंडररेटेड आहे खूप कॉम्बिनेशन, गुळ आणि आंबा. अप्रतिम अप्रतिम. आता मे मध्ये छान. तेव्हाही बोलवा मला. 100% नक्की आपण बघ. 100% करूया. आणि आता जी आपली आई आहे सिनेमातली ती तर आपली आवडती आहेच आणि ती किती छान छान डिशेस बनवते हे मला माहितीये. तर प्लीज रेणुकाताईंनी कधी सेटवर काही आणलं होतं, लेट्स टॉक अबाउट फूड लिटिल मोर. नाही, सो बेसिकली या फिल्म मध्ये जे 2 पदार्थ दिसत आहेत ते माझ्या आईने करून पाठवले होते. बर हा. ते दाण्याचे लाडू आहेत ते आईने केले होते. आता दडपे गोव्यांचा रेफरन्स आहे तेही आईने करून हो पाठवले. ते लाडूवर हा, ती correct. फोकस पण आहे. Correct. तर ते आईने करून पाठवले आणि ते शॉर्ट नंतर हा. 2 मिनिटात संपले. मस्त मस्त झाले. झाले. अच्छा. पण या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही पुण्याचं जे खाद्य वैभव आहे हा. त्याची एक सफर आम्ही रेणुकाताईला घडवली हा. की पुण्यात कसं एक पॅटिसचं कल्चर अच्छा, आहे, ते सगळं पुण्यात होतं हा, त्यामुळे. पुण्यात कसं एक मिसळीचं कल्चर हो. आहे, किंवा आयुष्यात तिने पहिल्यांदा मस्तानी हा प्रकार खाल्ला. अरे तर ती बापरे, म्हणली अच्छा हे असं काहीतरी असतं का? आता मी म्हणलं हो, पहिल्यांदा टेस्ट पहिल्यांदा आयुष्यात. मग पहिल्यांदा आयुष्यात ती सिंहगडावर आली, ती कधीच आली नव्हती. ओ मग तिने तिथलं जगप्रसिद्ध दही पहिल्यांदा खाल्लं. तिला ऍक्च्युली सर्दी होती, ती म्हणे मी नाही खाणार. म्हटलं तू एक हे खाऊन बघ. आणि मी ओरिजिनली पुण्याचा असल्यामुळे म्हणलं दिस यांनी इज द सर्दी थिंग होत नाही. आय टेक प्राईड इन की हे याच्यासारखं कुठेच तुला काही मिळू शकत नाही. चोख. तर ती म्हटली बरं असं म्हणून तिने जेव्हा ते खाल्लं मग तिने अजून एक वाटी आपलं गाडगं मागवलं हा. आणि तिकडे आम्ही फस्त गेलो सगळ्यांनी. वा. सो पुणे फूड एक्सप्लोरेशन पण झालं. याला उलट झालंय म्हणजे अगदी. नाहीतर रेणुकाताई अशी फूड ट्रेट हो. तुम्ही तिला मेजवानी दिली मेजवानी दिली. कारण सेटवर पण आमच्या खूप असं भाकरी, पालेभाजी, ठेचा असं पण आम्ही मागवायचो बऱ्याच वेळेला. आणि तिथले रेग्युलर जे फूड आयटम्स असतील तेही सेटवर आमच्या निर्मात्यांमुळे वेळोवेळी येतच होते. वा. आणि माझी फिल्म असल्यामुळे त्याच्यात खाणं हा एक हा. अत्यंत महत्वाचा एलिमेंट इन एनिवे असणार होता. वा. त्यामुळे मॅटिस आहे, त्याच्यामध्ये उपमा आहे, दाण्याचे लाडू आहे, त्याच्यानंतर हे आहे दडपे पोहे आहेत. वा. असं बरंच काय काय आणि food आता related अजून आहे. हा येस एक माझा मिस झालं. मी ऍक्च्युली या 3-4 लोकांचे मी आभार नाही मानलेत. हा. आमचे जे ईपी होते आमच्या सिनेमाचे, शार्दूल. स्वप्नील कोरे सर, शार्दूल सर आणि आमचे श्रेयस दादा, मिहीर, स्कंदच, हे 5 जण हे मला रोज लंचला सर आज काय आणू, आज काय कुठून आणू जेवण, हे मला रोज, आणि मी जिथून सांगू तिथून ते आणून द्यायचे. वा. ते इतकं त्यांनी माझी काळजी घेतलीये. मला इकडचं गेलो की आता संदीप मधलं मटण, इकडचं चिकन, असं कधी कधी थोडं थोडं मी खायचो मग असं आठवड्यातून एकदा वगैरे. ते आणून द्यायचे. तर तुमचे मला आभार मानायचे. त्या इंटरव्ह्यूत कधी मानले नाही, कुठे जाणार मी पहिल्यांदा मानतो. गुड फूड गुड मूड, आणि त्यांना ते खूप चांगल्या प्रकारे करणार. त्यामुळे आमचं शूटिंग एकदम स्मूथ गेलं. हा मला सेटवरचं रहस्यच कळलंय मला. यांचे चेहरे का आनंदी आहेत, एवढे हसरे का आहेत. सवालच हे फक्त म्हणजे तुझं दिग्दर्शन वगैरे तर आहे, पण हे पण सवालच नाही. सवाल कळली, ही सिक्रेट पण कळली आहे आपल्याला. आणि अजून एक आई मुलगी ज्या आल्या होत्या ट्रेलर लॉन्चला, अर्थातच आपल्या लाडक्या काजल आणि तनुजा. तर त्यांनी जे तिकडे ते बोलले ते तर आम्ही ऐकलंच, त्या पलीकडे त्या काही बोलल्या असतील. नाही, त्या म्हणाल्या की मला फिल्म डेफिनेटली बघावीशी वाटते आता. एक तर आल्या त्या म्हणाल्या की मी ते गाणं एवढं प्रेमात पडले हो आईच्या, मला ते गाणं खूप आवडलंय आणि आय हॅव बीन लिस्निंग टू दॅट सॉन्ग, असं त्या म्हणाल्या. तर मला मी म्हटलं अरे कमाल आहे. म्हणजे यांना रेणुका त्यांनी पाठवलं होतं आधी की तुम्ही एकदा हे ऐका आणि हे बघा काय तुम्हाला वाटतंय. सो त्यांना गाणं खूपच आवडलं. त्या मला म्हणाल्या की प्लीज म्युझिक डिरेक्टरना सांगा. अमित राजनी ते गाणं केलं आहे आणि राधिकानी पहिलं मराठी गाणं गायलेलं ते आहे फिल्मसाठीचं. सो ते त्यांना खूप आवडलं. आणि तनुजाजी इमिजिएटली म्हणाल्या की झाल्यानंतर की आपण फिल्म बघायची आहे, तर ते कसं बघायचं, आता काय करूया. सो आता एक प्लॅन चाललेला आहे त्यांना फिल्म दाखवायचा. आणि आम्हाला भयंकर एक्साइटमेंट आहे. कारण काय होतं की युजली तुम्ही एक कोणीतरी गेस्ट येतो, मग तो बघतो, तो तिथे छान कौतुक करतो आणि निघून जातो. पण त्या इतक्या इन्वॉल्ड होत्या त्या ट्रेलरमध्ये, त्या विषयामध्ये. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी की तनुजाजी कितीही मोठ्या सेलिब्रिटी असल्या तरी त्या एक अत्यंत सक्षम, स्वतंत्र आणि कणखर आई आहेत, ज्यांनी त्यांच्या 2 मुलींना अत्यंत मनापासून वाढवलं आहे, मोठं केलं आहे. आणि नुसतं मोठं नाही केलं तर त्याही खूप मोठ्या स्टार झालेल्या. तर त्यांनी ना ते डायनॅमिक्स त्यांच्या रिलेशनशिपचं जे आहे की ती जी स्ट्रेंथ ऑफ अ वुमन हा जो मुद्दा असतो ना, तो त्यांना कदाचित त्यातला खूप भावला असावा.
आणि त्यामुळे त्या म्हणले की आम्हाला लवकरात लवकर फिल्म बघायची तर आपण त्याची व्यवस्था करूया. सो ते खूपच एनकरेजिंग होतं. इनफॅक्ट रितेश सर असतील, आदित्य सरपोतदार असेल, आमचे जे कोणी मित्र असतील, हितचिंतक असतील, हो, आणखी त्या कोणाची सगळ्यांनी प्रतिक्रिया खूप, तू नाही, शेअर त्या- करू शकतो? त्या सगळ्यांनी खूपच छान आम्हाला प्रतिक्रिया दिल्या. बॉस्को सीझरपैकी बॉस्को जे आहेत त्यांनी पण, किंवा विनीत सिंग आहे मित्र माझा, तर अशा सगळ्यांनी ते ट्रेलर पाहून की खूप इंटरेस्टिंग वाटते, नवीन काहीतरी आहे आणि आम्हाला फिल्म कधी दाखवतोयस असं एक सगळ्यांची प्रतिक्रिया होती. त्यामुळे आनंद आहे याचा जेन्युअनली. तू नंतर त्याचं काही हिंदी डब वगैरे करणार आहे असं काही विचार आहे नाही, का? आता विथ सबटायटल्स दशावतार मल्याळम मध्ये झालेला आहे त्यामुळे माझी इच्छा काय मी सांगतो, उत्तर ही गुजराती, बंगाली आणि मल्याळम मध्ये डब झाली पाहिजे. कारण सिमिलर सेन्सिबिलिटीजची लोक आहेत तिकडे. आई मुलाचं रिलेशनशिप आणि या गोष्टी, इंजिनिअरिंग स्टुडंट्स, हे सगळ्या गोष्टी खूप आहेत. विचार करणारा प्रेक्षक आहे तिन्ही ठिकाणी. सो मला असं वाटतं ते सेम नाळ आपली जुळली जाईल. त्यामुळे गुजराती, बंगाली आणि मल्याळममध्ये उत्तर आलं पाहिजे असं मला वाटतं. आम्ही कोचीला, सुरत, अहमदाबादला आणि कोलकाताला येऊन नक्की प्रमोशन करू. वा, क्या बात आहे. आणि आता जाता जाता मी अभिनय आता आलेलाच आहे तर त्याला जरा विचारतेच की मग दशावतार आता मल्याळममध्ये जो काय प्रदर्शित होतं आहे, अर्थात आमच्या सगळ्यांसाठीच, मराठी मनासाठी सुद्धा तितकीच अभिमानाची गोष्ट आहेच आहे की आपला मराठी सिनेमा मल्याळममध्ये जातोय. क्या बात आहे. आता काय सांगशील? खूप आनंद होतो आहे. आय थिंक आपलं जे साहित्य आहे, आपले जे कलाकार आहेत, हे जास्तीत जास्त आपल्या देशाच्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण बरेच जे इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक आहेत, मल्याळम फिल्म इंडस्ट्री असो, तमिळ फिल्म इंडस्ट्री असो किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री असो, त्यांच्यामध्ये खूप अवेअरनेस आहे मराठी कलाकारांबद्दल. त्यांच्या मनात खूप मान आहे मराठी कलाकारांबद्दल, मराठी ॲक्टर्सबद्दल, मराठी साहित्यकारांबद्दल. सो मला असं वाटतं की जे कॉमन प्रेक्षक आहेत, जे तिकडचे मासेस आहेत, यांच्यापर्यंत मराठी सिनेमा पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या लेखनात, आपल्या गोष्टींमध्ये एक वेगळेपणा आहे, आपल्या साहित्यामध्ये एक वेगळेपणा आहे, आपल्या भाषेत एक वेगळेपणा आहे. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या ॲक्टर्सचे नुआन्सेस, आपण जे बारीक बारीक गोष्टी इथे करतो, आपले ॲक्टर्स इतके मेहनत करतात, आपले लेखक इतके मेहनत करतात, या बारीक बारीक गोष्टी, ही सहजता, तो मराठी रिअलिझम हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. सो एकंदर टीम मध्ये काय वातावरण आहे? ही पहिली स्टेप आहे दशावतारची. आणि आय थिंक माझी अशी खूप इच्छा आहे आणि मला खात्री आहे उत्तर विल बी द नेक्स्ट स्टेप विच गोज टू ऑल द स्टेट्स. वा. आणि सुबोध खानोलकर आणि मंडळी टीम काय म्हणते आता? सोबत सर स्वीडनला गेलेत. हा, एन्जॉय करतायत ते तिकडे. ते आता रेस्ट करतात. गेली त्यांनी पण 5-10 वर्ष दशावतारला दिलेली आहेत. सगळं प्रोसेस झालेलं आहे. ते आता स्वीडनमध्ये आहेत. बाकी दिलीप काका ॲज युजल खुश. त्यांचं बेसिकली एकतर ॲट दी एज ऑफ 81 त्यांनी इतकं मोठी कामगिरी केलेली आहे, एवढं सगळं गेलेलं आहे. आणि वी हॅज इमेन्स लव्ह फॉर अस अँड वी हॅव इमेन्स लव्ह फॉर हिम. ते इन्स्पिरेशन आहेत आमच्यासाठी, बेंचमार्क आहेत आमच्यासाठी. आम्हाला पण तितकंच त्या लेवलचं, त्या पठडीचं काम करायचं आहे. पण या न्यूज नंतर काय वातावरण आहे एकंदर? आय थिंक लोकांची आधीपासूनच इच्छा होती की दशावतार जास्तीत जास्त लँग्वेजमध्ये बऱ्यापैकी व्हावा. बट छान आहे वातावरण. आय थिंक एव्हरीवन इज हॅपी. आणि का आम्हालाही बोलवा वगैरे? आता आले स्वीडनवरनं की मी विचारतो कधी देणार पार्टी. एन्जॉय अपार्ट, पण अर्थात ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन याबद्दल. मी जाता जाता अगदी शेवटी फक्त एक लास्ट प्रश्न नक्की विचारीन की आपण 2025च्या जर डिसेंबरमध्ये आज भेटलोय तर प्रत्येकाचा या वर्षीचा बिगेस्ट टेकअवे नक्कीच काहीतरी आहे जो प्लीज शेअर करा. कोणीही सुरुवात करा. मी 2024 ॲक्च्युली ठरवलं होतं की मी आता येईल ते काम नाही घेणार. आय विल बी सिलेक्टिव्ह टुवर्ड्स माय वर्क. आणि मी ते 2 वर्ष आत्तापर्यंत कन्व्हिनियंटली नाही, 2 वर्ष सिस्टमॅटिकली करू शकलो आहे. पुढे पण हे करत राहायचं आहे. जास्तीत जास्त चांगलं काम करत राहायचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि जास्तीत जास्त सिनेमे करायचे आहेत. म्हणजे ऑफर खूप येत होत्या आणि तुला ठरवूनच पुढे जायचं, ठरवून मला पुढे आणि जायचं ते होतं. तू केलंस आणि त्याचा तुला उपयोगात ठरला. या वर्षात फक्त दशावतार, उत्तर आणि आजीबाई जोर या 3 गोष्टी सोडून मी दुसरं काही केलेलं नाहीये. वा. सो दॅट इज ती एक हे. अँड आय एम ग्रेटफुल जे संधी मला मिळत आहेत. आय एम व्हेरी ग्रेटफुल अबाउट दॅट. वा. आणि ऋता, तू तर छानच करतेस सगळं. काय 25चा बिगेस्ट टेकअवे? टेकअवे आय थिंक की हेच की तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा. ते कधी ना कधीतरी पोचतंच.
आणि बाकी खूप आत्ता खूप इट्स ऑल नॉईज आजूबाजूला, तर तिथे फार म्हणजे तिथे मग त्या मागे धावता धावता स्वतःचं सोल लूज करू नका. सो आय वूड जस्ट से की कामाकडे लक्ष द्या आणि तुमच्या आपल्या माणसांकडे लक्ष द्या. कारण जग खूप तुम्ही म्हणाल तर स्काय इज द लिमिट, त्याच्यापेक्षा लिमिट आहेच वगैरे, पण ॲट द सेम टाईम इट इज सब्जेक्टिव्ह. इट इज प्रत्येक सक्सेस हा डेफिनेशन खूप सब्जेक्टिव्ह आहे. सो जे तुमच्यासाठी गरजेचं आहे तेवढंच करा. तुला I see. दिलंय काय 2025ने सर्वात 2025ने मला खूप काही काय दिलं आहे ॲक्च्युली. पण एक डेफिनेटली दिलं की माझा कॉन्फिडन्स थोडा वाढला आहे. मी एका नवीन भूमिकेत ह्या वर्षी गेले, ते म्हणजे को प्रोड्युसर. सो तेही एक स्टेप अहेड, कारण मला सतत असं वाटत होतं की म्हणजे जेव्हा ठरवलं की आता मालिकांपासून थोडंसं लांब राहूया आणि बघूया म्हणजे काही काय म्हणतात सिलेक्टिव्हली काम करूया. पण त्याच्यानंतर कुठेतरी त्याला पण 3 वर्ष झाली. मग एक सतत असं वाटत राहतं की आपली ग्रोथ काय आहे, आपली कुठे ग्रोथ होते. ॲक्टिंग आहेच, पण ॲट द सेम टाईम काहीतरी एक मोर दॅन ॲक्टिंग काय पर्पज आहे. सो तो मला असं वाटतं की आत्ता कुठेतरी तो मला पर्पज मिळतो आहे, ज्यात मला असं वाटते की मी कुठल्या कामात ॲज अन ॲक्टर म्हणून नसले तरी चालेल, पण मला काही गोष्टींना बॅक कराव्याशा वाटल्या तर त्या मी करणार. हे मला असं वाटतं तो शिफ्ट झाला आहे माझ्यात आता. आणि आय एम जस्ट टू टायर्ड विथ द टॅग ऑफ हिरोईन, चांगली दिसते, हे बस झालं आता असं मला झालं आहे. त्यामुळे थोडं क्राफ्ट कडे पण लोकांनी लक्ष द्यावं आणि क्राफ्टमधूनच चांगली कामं मिळावी एवढंच वाटतं. वा, इतकं छान उलटं सांगते आणि म्हणजे तिचे थॉट्स इतके क्लिअर असतात ना, ते असं छान वाटतं ऐकायला. येस. मला 2025 या वर्षाने 2 महत्त्वाच्या गोष्टी दिल्या. एक धाडस, ते मी गेली 7-8 वर्ष करायचा प्रयत्न करतो, ते या वर्षाने दिलं. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट या वर्षाने दिली ते म्हणजे भान. ते भान अशा गोष्टीचं दिलं की कितीही त्रास झाला, कितीही जगात कोणीही सोबत असलं किंवा नसलं तरी तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती करणं कधीच सोडायचं नाही. तर या 2 महत्त्वाचे टेकअवे मला या वर्षाने दिले आणि ते दोन्ही टेकअवे एकाच गोष्टीशी रिलेटेड आहेत, दॅट इज उत्तर. जेव्हा लेखक बोलतो तेव्हा ऐकतच राहावं असं वाटतं. आणि हा याच्यासारखा लेखक असला की असं वाटतं तूच बोल. नाही पण खरंच खूप छान तू सांगितलंस हे सगळं. क्या बात आहे. अजून काही सांगायचं? हा, नाही. 12 डिसेंबरला आवर्जून बघा उत्तर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. मला असं वाटतं की सगळ्यांनीच खूप छान उत्तरं दिलेली आहेत. Overfitting occurs when a model performs well on training data but poorly on unseen data. It can be pivoted through techniques like regularization, cross-validation, and increasing training data. ऐकून दमले मी. सगळंच त्याच्यात थँक्यू सो मच. खरंच म्हटलं उत्तर खूप छान दिलीत आणि उत्तरासाठी खूप मनापासून शुभेच्छा. ही एक क्लिशे लाईन मी मारली जी सगळ्याच इंटरव्ह्यू मध्ये सध्या तुम्ही ऐकताय. शेवट करत ही गोष्ट करूया जी आपण आधी पण केली होती की तुला तुझ्या बाईला कुठल्या एका गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचे आणि एका गोष्टीबद्दल सॉरी म्हणायचं. माझाच प्रश्न केला आणि आम्हाला अमेझिंग उत्तर मिळालं. कारण जे प्रश्न विचारतात त्यांच्या आयुष्याचं डॉक्युमेंटेशन कधीच कुठे नसतं. वा. आता एक सेकंड, आता मी प्रश्न विचारणारीच आहे ना, आता मला एक सेकंड विचार करू दे. थँक्यू म्हणायचं आणि सॉरी म्हणायचं काय गोष्टीबद्दल. हे यांनी एक आज छान मला एक वेगळंच सरप्राईज दिलं. पण हो, टेबल असं रिव्हर्स झालंय, टेबल इथे असलं तरी. हां, पण नाही, थँक्यू क्षितिज, खूप छान तू विचारलंयस हे. आणि मला असं वाटतं की आज आपण छानच आहे हा इंटरव्ह्यू. सगळ्या तमाम आईंना नमस्कार करूनच मीही बोलते माझ्याही आईसाठी. थँक्यू मला खूपच गोष्टींसाठी म्हणायचं आहे आणि आपण आपल्या आईला थँक्यू म्हणूच शकत नाही, कारण ती जे प्रेम करते ते इतकं निर्व्याज असतं. तसं प्रेम कोणीच आपल्यावर करू शकत नाही, हे तर आहेच. त्यामुळे याच्यासाठी मी काय थँक्यू म्हणू. पण म्हणजे त्याच्यामुळेच आपण जन्माला आलेलो असतो. त्यामुळे आई, त्याच्यासाठी थँक्यू. तू प्रत्येकच स्टेपला मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहेस. जेव्हा बाबांचा सपोर्ट नव्हता माझं या क्षेत्रात यायला सुद्धा, तेव्हा आई माझ्यासाठी खरंच खंबीरपणे उभी राहिली होती. आणि म्हणूनच मी पुढे सगळे काय मार्ग तोडून पुढे आले. सो याच्यासाठी अर्थातच खूप थँक्यू की मी आत्ता इथे बसली आहे ते तिच्यामुळे. आणि सॉरी म्हणजे हा जरा थोडं कॉलेजच्या काळात मी पण त्या अभिनयासारखीच होते, थोडी रागीट होते. आणि तेव्हा मी जरा खूप राग असायचा मला, थोडी शॉर्ट टेम्पर्ड होते. पण आता
खूप वर्ष झाली आहेत. आता मी खूप शांत झाली आहे. आता मी बाकीच्यांना शांत करते. सो त्या काळात जर मी काही बोलले असेल त्याच्यासाठी खरंच सॉरी. म्हणजे आम्ही ज्यांना हे विचारलं त्यातल्या 90% मुली आहेत आणि त्या सगळ्यांची पहिली लाईन जी तू बोललीस ती लाईन आहे की माझ्या आईमुळे मी हे करू शकले. आणि ऑब्व्हियसली त्यातल्या 2-3 मुली तर त्या रडायला लागल्या कारण कधीच हे बोलायची वेळच आली नव्हती. तर मला असं वाटतं हे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंटेशन पण झालंय आणि अमेझिंग मेमरी पण झाली. सो थँक्यू फॉर दॅट. असं हृदयाच्या कोपऱ्याला असा हात घातला. थँक्यू फॉर दॅट. तुम्ही शेअर केलंस. थँक्यू थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.